ऐतिहासिक शाहू नगरीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या गांजा, अंमली पदार्थ व गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे. शहरी व ग्रामीण भागातील अल्पवयीन मुले गांजा व अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी घटनांत वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री होत आहे. याबाबतचे काही व्हिडिओही रक्षक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडे आहेत, अशी माहिती रक्षक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांना सांगितली. देशाची भावी पिढी असलेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये गांजा, बंटा, एमडी गोळ्या व अंमली पदार्थ व गुटखा सेवनाची क्रेज आहे. बंदी असलेले हे पदार्थ राजरोसपणे सर्वत्र उपलब्ध होत असल्याने युवकांबरोबर अल्पवयीन मुलेही नशेच्या विळख्यात सापडत आहेत. बाजारात सर्रास गांजा व अंमली पदार्थ विक्री होत असताना पोलिसांकडून मात्र कसलीही कारवाई होत नाही. या संबंधीचे निवेदन आज ॲडिशनल SP-ना देण्यात आले. तदनंतर रक्षकचे सर्वेसर्वा सुशीलदादा मोझर यांनी माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. मला आता आश्वासन दिलंय मॅडमने स्वतः कोम्बिंग ते ऑपरेशन केलेलं आहे आणि उद्याही मॅडम करणार आहेत. त्यामुळे ॲडिशनल SP मॅडम खूप मला चांगल्या वाटतात. त्यांचं कामही चांगलं आहे. मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो. दादा, नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल, अन्न औषध प्रशासन असेल, खरं तर यांची प्रमुख भूमिका आहे याच्यामध्ये, मात्र ती कुठंच याच्यामध्ये दिसून येत नाही. या संदर्भात आपण काय सांगतो? काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं डेअरिंग पाहिजे आपल्याला. ते डेअरिंग माझ्यामध्ये वाघाचं काळज घेऊन जन्मलेला माणूस आहे मी. तेव्हा मी काय कुठं मागं पडणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे मी हे शेवटपर्यंत मी लढा हा माझा कायम राहणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब CM साहेबांना मेल केलेला आहे, DCM साहेबांना मेल केलेला आहे, कोल्हापूरचे आपले IG साहेब त्यांनाही मेल केलेलं आहे आपण आज, आणि पालकमंत्री आपले शंभर देसाई त्यांनाही लेटर इन्व्हर्ट केलेलं आहे निवेदनाचं. आणि SP साहेब आहेत शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेलेले. त्यामुळं ॲडिशनल SP मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे. आणि जे गुटखा तर चालूच आहे विक्री, गुटख्याबरोबर जो गांजा आणि ज्या एमडीच्या गोळ्या आहेत हे रोखण्यासंदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे. आणि मी काल मुंबईमध्ये DRI टीमशी पण बोललेलो आहे मी, कारण DRI टीम रेड करायला रेडी आहे. जर पोलीस प्रशासन जर माझी अपेक्षा आहे किंवा माझं विश्वास आहे सातारा पोलिसांवर, की आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी पाहतोय सातारा पोलीस, विश्वास आहे माझा. पण जर महिन्याभराचं त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी DRI टीम डायरेक्ट घेऊन येणार, मी डायरेक्ट ऑपरेशन करणार. कारण मला माहिती कुठे गांजा विकतात, कुठे एमडी विकतात. कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे. राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. तर मी काय सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचे आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो. त्यामुळे हे एमडीसारखं गांजासारखे जर नशिली पदार्थ थांबत नसतील इथे तर मला 100% DRIची मदत घ्यावी लागेल. आणि DRI त्याचं मी बोलून घेतलेलं आहे. तसे DRIच्या लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि मला बोलले तुम्ही स्पॉट दाखवा, आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार. देशांपेक्षा गुटखावाल्यांचे स्ट्रॉंग आहे. नाही, असं नाही म्हणू शकत आपण, कारण लोकल नाही आहेत. गुटखावाला म्हणजे बाहेरून इथे येता येते आणि लोकल मी कोणाच्या पान टपरीवर कोणावर मी हे करत नाही, त्याच्यावर कधी आपण नाही. पण मी आता अक्षरशः मी माझ्याकडे 4 स्पाय कॅमेरे मागवले जातात. मी माझे स्पाय कॅमेरे माझ्याकडे आलेले. मी 8-10 दिवस बघणार रेड किती पडतात, काय पोलीस प्रशासन करते. नाही तर मी स्पाय कॅमेरे करून प्रूफ रेडी करणार आणि DRI टीमला पाठवणार. DRI टीम यायला तयार. दादा, रक्षक ग्रुपनं बोरगावला जो साठा पकडलेला त्या संदर्भात काय झालं? आता रक्षक प्रतिष्ठानने तिथे त्यावेळेला आमचे मनोज भाऊ होते, शेजारीच आहेत. मनोज भाऊंनी त्यावेळेला तिथं गाड्या पकडल्या, कारवाई केली. त्यांना कारवाईची पोलिसांनी त्यावेळेला आश्वासन दिलं किंवा त्यांनी त्यावेळेला मदतही पोलिसांनी केली, बोरगाव पोलिसांनी. पुढे काय मी काय माहिती घेतली नाही यातून काय त्यांनी अजून केलं. ते गुटखा त्याचा ठेवला आहे, त्या गुटख्याची जप्त करून विल्हेवाट लावली. मी काय परत माहिती घेतली नाही. पण मला एक ट्रकभर म्हणून मला पाहिजे. मला 4-5 पोत्यांनी माझं पोट नाही भरणार. कारण जो साठा जिल्ह्यामध्ये येतोय, जो गांजाचा साठा जिल्ह्यामध्ये येतोय, किंवा एमडीसारख्या जर गोळ्या इथं ओपनली विकल्या जातात आणि तुम्हाला माहिती नाही, हे बॅक कवर असतं ना मोबाईलच्या, बॅक कवरच्या पाठीमागं गांजाच्या पुड्या ठेवायला लागले, मुलं आणि मुली ठेवायला लागले. हे दुर्दैव भाग आहे जिल्ह्यासाठी. चक्रीचं प्रमाण पण साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी चालू झाले. चक्रीचं चाले प्रमाण बरोबर 100%. पण अगोदर आपण जे कॉलेजच्या मुलामुलींना हानिकारक आहे याच्यावर आपण सुरुवातीला आपण ॲक्शन घेतोय, नंतर बघू चक्रीचं पण हे गरज आहे. आता हे मुद्दे घेतले होते, अर्धवट सोडले, आपण शेवटपर्यंत करणार मी. त्यामुळं माझा स्वभाव वेगळा आहे. मी राजकीय माणूस नाही, मी सामाजिक कार्यकर्ता आहे.
आणि देशसेवा करतो, समाजसेवा करतो. त्यामुळे मला माहिती आहे ॲक्शन नाही झाल्यावर कोणत्या टीमचं कोणालाही वर इन्व्हॉल्व करायचं हे चांगलं मला माहिती आहे. त्यामुळे मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि जोपर्यंत इथं गांजा पूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा बंद होत नाही, गुटखा बंद होत नाही, त्या एमडीच्या गोळ्या बंद होत नाही, तोपर्यंत माझं आंदोलन किंवा हे जे आम्ही रक्षक प्रतिष्ठानच्या लोकांनी जे आज चालू केलं आहे हे आम्ही बंद करणार नाही. कारण मी काय मला कुठे इलेक्शन उभं राहायचं त्यामुळं कारण एक तुटपुंजीच एक जिल्ह्यामध्ये 1000 व्यावसायिक असतील, गुटखा विकणारे, गांजा विकणारे, एमडी विकणारे. त्यामुळे इतक्या लाख लोकांना मी वेटी धरू शकत नाही. लक्षात ठेवा, लहान लहान मुलांचा विषय, त्यामुळे मी ते म्हणजे मी माफच नाही करू शकत, थांबूच शकत नाही. ओके.